सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे तहव्वूर राणाची। 26/11 मुंबईवरील हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला आज भारतात आणलं जाणार आहे आणि तहव्वूर राणा याला घेऊन निघालेलं विमान अमेरिकेहून आता दिल्लीकडे रवाना झालेलं आहे। राणाला घेऊन हे विशेष विमान आज दिल्लीमध्ये पोहोचणार आहे। मुंबईवरील हल्ला प्रकरणात तहव्वूर राणावर भारतात खटला चालणार आहे, तेव्हा तहव्वूर राणाला तिहार जेलमध्ये ठेवलं जाण्याची एक शक्यता आहे। तेव्हा दिल्लीमधल्या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे संतोष देशमुख हत्ये प्रकरणाची। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आज बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या सुनावणीला उज्ज्वल निकम हजर राहणार आहेत। आज सीआयडी कोर्टामध्ये काही नवीन पुरावे सादर करण्याची शक्यता आहे। या सुनावणीमध्ये वाल्मिक करारसह सर्व आरोपींवर आरोप निश्चिती होणार आहे। तेव्हा बीडमधल्या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष आहे आणि तिसरी महत्त्वाची बातमी लक्ष वेधून घेणारी ती म्हणजे प्रशांत कोरटकरची। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन देऊन सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं कोरटकर सध्या कळंबा जेलच्या बाहेर येऊ शकलेला नाहीये आणि जामिनाची प्रक्रिया पार न पडल्यानं कालची रात्र कोरटकरला जेलमध्येच काढावी लागली आहे। त्यात कोर्टाला शासकीय आज सुट्टी आहे आणि त्यामुळे आजही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आजही कोरटकर जेलमध्येच राहणार आहे।